सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे दिल्लीतील जेएनयू पेक्षाही डावं आहे अशा प्रकारचं वक्तव्य जेएनयूच्या कुलगुरू डॉक्टर शांतीश्री पंडित यांनी केलेलं आहे। मी उघडपणे सांगते, मी संघाची आहे। डॉक्टर शांतीश्री पंडित यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। जेएनयूला सर्वोत्तम शैक्षणिक क्रमवारी मिळवून देण्यामध्ये माझा महत्त्वाचा वाटा आहे असं देखील पंडित यांनी म्हटलेलं आहे। वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानमालेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय आणि हे वक्तव्य सध्या चर्चेत आलेलं आहे। आम्ही सेंटर फॉर हिंदू स्टडीज, सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज आणि सेंटर फॉर जैन स्टडीज पण उघडलेला आहे। मी एक बोलायला इच्छुक आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इज मोर वामपंथी देशात ते दिसून येत नाही। लोक मला सर तुम्ही कौतुक केले की जेएनयू एवढं चांगलं कशी चालवतात। पुणे विद्यापीठवरून ट्रेनिंग झालेलं आहे, सगळं आहे आणि ते चांगलं काम करणारे टीका करणारच, पण आपल्याला धाडस पाहिजे। जेएनयू मध्ये पण आणणं सोपं नव्हतं, जेएनयूला मॉटो नव्हतं। आमची तुम्ही सिंबल पाहिलं तर इट इज व्हेरी हिंदू, like a lamb, lotus bud and a rose bud. But means baat galun sagdanna I convinced everybody and we brought it unanimously as Tamaso March Jyotirgamaya. JNU has beaten IIM Ahmedabad and IITs to the 20th rank, giving India the highest rank. So we have proudly for Sangita, the first Sanghi VC has given JNU its best academic ranking. So अशी वामपंथी लोक, अर्बन नॅक्सल लोक एवढा प्राऊडली सांगतात आम्ही हा आहे ते, मग मी आय एम अ नॅशनलिस्ट, मी कशाला घाबरायला पाहिजे? मी बाळासाहेब ठाकरे सारखं बोलते, हा मी सांगी आहे, पुढे बोला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे दिल्लीतील जेएनयू पेक्षाही डावं आहे अशा प्रकारचं वक्तव्य जेएनयूच्या कुलगुरू डॉक्टर शांतीश्री पंडित यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत पुणे विद्यापीठातले हे सगळे डाव्या विचारांचे विद्यार्थी आहेत, ज्या चळवळीत काम करतात। की आपल्या विचाराचे लोक विद्यापीठात राहायला पाहिजेत। एक प्रकारे हा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, कारण सरकार, संघ या सगळ्यांच्या विचाराचे लोक शैक्षणिक संस्थेत आणले पाहिजेत, असं त्यांचा एक चळवळीचाच भाग आहे असं म्हणावं लागेल। काय नाही, अगदीच बरोबर आहे, कारण त्यांनाच जेएनयूच्या कुलगुरूपदी बसवणं हाच जेएनयूवरच्या सगळ्या विद्यार्थी चळवळीवरती आणि विद्यार्थ्यांवरती दबाव आणण्याचा प्रकार होता। कारण त्या संघाच्या कार्यकर्त्या आहेत आणि संघाला शैक्षणिक संस्थांमध्ये डायरेक्ट कुलगुरू म्हणून त्यांनी बसवणं हे डायरेक्ट केलेली कृती होती आणि तशाच प्रकारे पुणे विद्यापीठामध्ये पण त्यांना तेच करायचं आहे। कारण इथं फीस वाढली की त्यांच्या विरोधात डाव्या संघटना बोलतात, हॉस्टेल नाही मिळालं की डाव्या संघटना बोलतात, परत शिष्यवृत्ती नाही मिळाली की डाव्या संघटना बोलतात। हे सगळं त्यांना नकोय। मग इथं काय हवंय त्यांना? हजारो लाखो रुपये देणारी लोक जे आहेत, फीस देणारे, ते विद्यार्थी त्यांना इथं पाहिजेत। गोरगरिबांचे विद्यार्थी इथं शिकू द्यायचे आहेत। तर हे सगळं बंद करण्यासाठी त्यांनी हे स्टेटमेंट केलंय की आपली लोक तिथं असले पाहिजेत, जेणेकरून मग हे सगळं मोडीत काढता येईल। दोन संघटनात वाद निर्माण करण्यासाठी केलेलं वक्तव्य सर, या शांतीश्री पंडित ह्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या कुलगुरू आहेत, त्या एका संविधानिक पदावर आहेत आणि त्यांचं हे स्टेटमेंट जे काल त्यांनी केलं ते एक स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्या अगोदरची पार्श्वभूमी आपण बघितली पाहिजे। त्यांनी याच पुण्यामध्ये येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे मोहन भागवत आहेत त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की डावी विचारसरणी या देशाला लागलेली वाळवी आहे। आपण एकंदरीत त्यांची सगळी पार्श्वभूमी बघितली तर त्यांना जेएनयू सारख्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरती बसवणारं जे केंद्र सरकार आहे त्यांनी जे त्यांना काम नेमून दिलंय ते काम त्या चोखपणे बजावत आहेत, हे याच्यातून सिद्ध होतं। दुसरी गोष्टी, कालची जे त्यांचं स्टेटमेंट आहे किंवा की विद्यापीठ हे डाव्या विचारांचं केंद्र झालेलं आहे किंवा जेएनयूपेक्षाही जास्त डावं हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झालंय। तर या स्टेटमेंटला आम्ही असं बघतो की एखाद्याला कावीळ झाला की अख्खं जग पिवळं दिसायला लागतं, तसं त्यांना संघाच्या विचाराचा कावीळ झालेला आहे आणि म्हणून त्यांना सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती बोललं, सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती जनआंदोलन, शेतकरी असेल किंवा इथे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची चळवळ उभी राहिली की त्यांना ती डावी वाटायला लागते आणि जर ती त्यांना
कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलणं, शेतकऱ्यांच्या लेकरांच्या प्रश्नावरती बोलणं जर डावं वाटत असेल तर आम्हाला त्यात काही प्रॉब्लेम वाटत नाही. परंतु JNUपेक्षा हे किंवा JNUपेक्षा हे कमी असं करण्यापेक्षा आम्हाला वाटतं की आम्ही जे या ठिकाणी काम करतोय ते चोखपणे करत राहणार. वेगवेगळ्या विषयावरती विधानं करून दोन संघटनात वाद निर्माण करणे, शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप सुद्धा आता विद्यार्थी करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे. पुणे विद्यापीठातले हे सगळे कार्यकर्ते विद्यार्थी आहेत. तुम्ही त्यांचं ऐकलंय विधान, काय तुमची प्रतिक्रिया आहे? पुणे विद्यापीठात खरंच डाव्यांचा प्रभाव आहे आणि त्यांचा काही त्रास आहे? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. विद्यापीठ हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि इथं विविध विद्यार्थी विविध विचारांचे संघटनेचे कार्यकर्ते असतात. पण त्यांचं विधान आज मी वाचलं, पण असं काही नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आम्ही विद्यार्थी हिताचे आंदोलन करतो, शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम सगळ्या गोष्टी करत असतो. डाव्यांचा पगडा कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. आज आम्ही काल तुम्ही बघू शकता, काल आमचं 2000 संख्येचं विद्यापीठावर एक शैक्षणिक आंदोलन झालं. एवढा मोठा मोर्चा आतापर्यंत कोणत्या विद्यार्थी संघटनेने केलेला नाही शैक्षणिक विषयांना धरून. आणि आता त्या मॅडम असं म्हटले की पुणे विद्यापीठावर डाव्यांचा पगडा जास्त आहे. पण आता ती त्या JNUच्या कुलगुरू आहेत, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी काय बोलावं. काय तुम्हाला काय वाटतं? त्या म्हणाले की राष्ट्रसेविका समितीची मी पहिली संघाची कुलगुरू आहे आणि JNU मध्ये गेलेली आहे. पुणे विद्यापीठात मात्र डाव्यांचा पगडा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वांना अधिकार दिला आहे आणि त्यांचं वक्तव्य हे त्यांचं मत असू शकतं. पण जिथे जिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जोपर्यंत ह्या पुणे विद्यापीठात आहे आणि भारतात आहे तिथे राष्ट्रविरोधी विचार संपलेला आहे. कणभरही अस्तित्व ह्या डाव्यांचं आणि त्यांचा पगडा या पुणे विद्यापीठात नाही आहे. कालच महाआक्रोश मोर्चा विद्यार्थी परिषदेने काढला आणि त्याच्यात ज्या मुलांना समस्या होत्या असे 1000 मुलं त्या महाआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावरूनच कळतं की विद्यार्थी परिषदेची चळवळ ही निरंतर आहे, ही 76 वर्षांपासून आहे आणि ही कधीच संपणार नाहीये. आणि पुणे विद्यापीठाबाबतीत त्यांनी हे जे वक्तव्य केलं याच्याशी मी अजिबात सहमत नाहीये. कारण की जिथे जिथे विद्यार्थी परिषद आहे तिथं राष्ट्रविरोधी विचार येऊच शकत नाही आणि तो येऊन पण देणार नाही. पुणे विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी शिवजयंती असू देत, आपले कार्यक्रम असू देत, त्यांना धरून चालणारे आहेत. कुठल्याही डाव्या विचारांसारखे जे JNU मध्ये कार्यक्रम होतात, किस डे म्हणा किंवा राक्षसांचे जे सेलिब्रेट होतात फेस्टिवल, तशी कुठेही विद्यापीठात असे फेस्टिवल सेलिब्रेट होत नाही किंवा असे कार्यक्रम आयोजित होत नाही. सगळे जे विद्यार्थी आहेत ते शिवाजी महाराजांना मानणार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहेत आणि सर्व जे विद्यार्थी आहेत ते आपल्या विद्यार्थी परिषदेच्या आणि संघाच्या कामाला मानणार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करणारे विद्यार्थी आपल्या पुणे विद्यापीठात आपल्या आहेत. आमच्याच विचाराचा पगडा आहे, आमच्या विचाराने आम्ही काम करतोय आणि कुठलीही देश विरोधी कार्य करणारी संघटना कार्यरत नसल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.